झालाच पाहिजे. 2 सप्टेंबरचा GR रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. जिंदाबाद जिंदाबाद. राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा जिंदाबाद. जो ओबीसी की बात करेगा देश पे राज करेगा. ओबीसी की बात करेगा देश पे राज करेगा. आवाज दो, एक है, आवाज दो. एक है. 2 सप्टेंबरचा का GR रद्द करा. 2 सप्टेंबरचा का GR रद्द करा. 2 सप्टेंबरचा का GR रद्द करा. आवाज दो. एक है. 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे असा गर्जनासोबत या नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये एक मोठा धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून GR हटवा, ओबीसीला वाचवा असा हा निर्धार करताना हा धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून सरकारला धारेवर धरलेलं आहे. आमचा GR हा रद्द झाला पाहिजे आणि ओबीसीची मागणीला घेऊन या नागपूरच्या या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मान्यवर साहेब दिलेले आहे. काय सांगायचं तर आपला परिचय सांगा. विस्थापन साहेब काय सांगतो सरकारला काय सांगा तुम्ही? या धरण्याचा मुख्य उद्देश आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 ला सामाजिक न्याय आणि विशेष विभागातर्फे जो GR काढला त्या GRच्या माध्यमातून या सरकारने मराठा समाजाला शॉर्टकट पद्धतीनं कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या गटामध्ये सामील करण्याचं मोठं पाप महाराष्ट्र राज्य सरकारने केला आहे आणि हा जो GR आहे तो GR बेकायदा आहे. या GRला कुठलीही वैधानिक मान्यता नाही. हा जो GR काढलेला आहे तो जात वैधता प्रमाणपत्र की जी प्रक्रिया आहे त्याचा जो कायदा आहे 2000चा त्या कायद्याचं उल्लंघन करत एका वेगळ्या जातीला एका दुसऱ्या जातीचं प्रमाणपत्र देऊन त्याला तिसऱ्या चौकटीमध्ये सामील करण्यासाठी या सरकारने मराठा समाजाच्या दबावामध्ये येऊन घाबरून डरपोक होऊन या सरकारने ओबीसीवर अन्याय केला. महाराष्ट्रामध्ये 50% ओबीसी आहे. त्या ओबीसीला केवळ 19% आरक्षण आहे. त्या आरक्षणामध्ये वेगळ्या पद्धतीने मराठा समाजाची घुसखोरी करण्यासाठी या सरकारने अशा पद्धतीचं मनमानी करून केवळ आर्बिटरी मनमानी पद्धतीने हा GR काढलेला आहे. याला कुठलाही कायदेशीर आधार नाही आहे. कायद्याला धाब्यावर धरून या सरकारने हा GR काढलेला आहे आणि ओबीसीवर अन्याय केलेला आहे. याचा निषेध करण्यासाठी म्हणून आजचा धरणा आहे. या धरण्याच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे विनंती केलेली आहे की तुमचा जर हा जो GR आहे तो जर कायदेशीर असेल हिम्मत करा, विधानमंडळामध्ये 1 दिवसाची याच्यावर चर्चा करा आणि हिम्मत असेल तर हा जो GR काढलेला आहे तो GR कसा खरा आहे, वास्तववादी आहे हे सिद्ध करा आणि सिद्ध करायचं असेल तर विधिमंडळामध्ये याच्यावर चर्चा करा आणि विरोधी पक्षामध्ये जे काही असतील ओबीसी आमदार असतील ते चर्चेमध्ये भाग घेतील आणि हा जो तुमचा GR आहे त्याच्यावर चर्चा घडवून आणा ही सुद्धा मागणी या धरण्यामध्ये आहे. थेट मान्यवर दिले होते आम्ही विधान भवनामध्ये याच्यावर चर्चा करा आणि ओबीसीच्या मागण्यावर ह्या जो हा GR आहे त्यांना हटवून ओबीसीच्या प्रश्नावर विचार करा असं सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे. शासन पातळीमध्ये दखल घ्यावी. लोक अशी त्यांची मागणी आहे. आपल्याकडे मान्यता हे धरणं आहे. आम्ही वेगवेगळ्या जाती समुदायाच्या माध्यमातून धरणं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज कुणबी समाजाच्या
माध्यमातून, कारण की कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देणार आहे, तर त्यांची प्रतिक्रिया, त्यांचाही विरोध जाणून घ्यायचा आहे. आज कुणबी समाजाच्या माध्यमातून हा धरणा कार्यक्रम आहे. कुणबी समाजाचे नेते ॲडव्होकेट अशोक यावले या ठिकाणी आपल्याला त्यांची भूमिका मांडतील. अशोक दिलेला आहे आणि निरंतर हा ओबीसी समाजाच्या मुद्द्याला घेऊन त्या रस्त्यावर उतरतात आणि आपले मुद्दे सरकारला पोहोचवण्याचं काम करतात आणि थेट आपल्याकडे दिलेले आहेत. काय सांगितलं सर आपल्या बद्दल? मी अशोक यावले, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मी प्रवक्ता आहे. या 2 सप्टेंबरच्या GRच्या माध्यमातून ओबीसी समूहामध्ये एक मोठी घुसपेट राज्य शासनाने केलेली आहे आणि राज्य शासनाने एका समाजाच्या दबावामध्ये येऊन हा GR काढलेला आहे. वास्तविकता सुप्रीम कोर्टाने 2दा ज्या समूहाचं आरक्षण नाकारलेलं आहे त्या समूहाला संरक्षण देण्याचं कार्य या राज्य शासनाने केलेलं आहे आणि हा GR काढताना जे आरक्षणाचे जे तत्व आहे ते तत्व त्यांनी गुंडाळून ठेवल्यासारखे दिसत आहे. एखाद्या कुणबीला जर समजा कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्याला जन्माच्या गावी जाऊन त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्याला काढावं लागतं, परंतु या GRच्या माध्यमातून ज्यांना ते सर्टिफिकेट मिळणार आहे त्यांच्या ओळखीचं किंवा त्यांच्या नातेवाईकाचं तिथे समजा कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याला ते तिथे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणार आहे. एवढी सोपी पद्धत या GRच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. खरं पाहिलं तर सामाजिक न्यायानुसार ओबीसी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे ते संरक्षित असले पाहिजे, परंतु या पद्धतीने घुसपेट जर होत असेल आणि त्यावरती कुठलीही चर्चा होत नसेल तर तसं पाहिलं तर हे ओबीसी समाजाला नेस्तनाभूत ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र असं समजायला काही हरकत नाही. आणि म्हणूनच एक ओबीसीचा आवाज विधानसभेमध्ये बुजला पाहिजे. ओबीसीचे जे काही आमदार असेल ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी ओबीसीची बाजू तिथे मांडली पाहिजे आणि या GRवरती चर्चा झाली पाहिजे. या GRवरती चर्चा झाली तर सत्य समोर येईल. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, कोणता समाज उन्नत आहे, कोणत्या समाजाला आरक्षण देता येईल, कोणत्या समाजाला आरक्षणाच्या ओबीसीच्या मर्यादेमध्ये आणता येईल, यावरती संपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आम्ही जे शासनाचे ओबीसी आमदाराचे कान उघडण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे आणि 2 सप्टेंबरच्या GRचा आम्ही निषेध करतोय ओबीसी संघटनेच्या माध्यमातून, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा जिंदाबाद, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा जिंदाबाद. 2 सप्टेंबरचा GR रद्द झालाच पाहिजे. 2 सप्टेंबरचा GR रद्द झालाच पाहिजे. ओबीसी एकता जिंदाबाद, ओबीसी एकता जिंदाबाद. उभे राहिलंच पाहिजे. ओबीसी आरक्षण अबाधित राहिलंच पाहिजे. जिंदाबाद, जिंदाबाद. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद. 2 सप्टेंबरचा काळा GR, 2 सप्टेंबरचा काळा GR थेट चॅनलची गीता मंडे मॅडम दिलेली आहे आणि ते सुद्धा ओबीसीच्या हक्कासाठी सुद्धा आंदोलनामध्ये सामील होतात आणि या आंदोलनात सुद्धा त्यांनी सामील झालेलं आहे आणि त्यांच्या काय मागण्या ज्याने या शासनाने दखल घ्यावी यासाठी ते आज धरणा आंदोलन पोहोचले आहे. काय सांगायला मॅडम आला पाहिजे सांगा. माझं नाव गीता महाले आहे. मी ओबीसी संघटनेशी म्हणजे अनेक वर्षापासून जुळलेली आहे आणि जेव्हा जेव्हा बी ओबीसीवर अन्याय झालेला आहे तर आमची संघटना ओबीसी मुक्ती मोर्चा हे म्हणजे नेहमी म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर येत असते. 2 सप्टेंबरचा जे GR काढण्यात आलेला आहे ओबीसी बद्दल, ओबीसीचा प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात यावं हा म्हणजे संविधानामध्ये बसतच नाही. तरी पण इथल्या सरकारने ओबीसीचा प्रमाणपत्र मराठाला देऊन हा आमच्या कुणबी समाजावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये आता कुणबी समाज रस्त्यावर आलेला आहे आणि सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. जेवढे बी कुणबी आमदार आहे त्यांनी एकत्र येऊन याचा विरोध करायला पाहिजे आणि ह्या मुद्द्यावर जेवढे बी म्हणजे ओबीसीचे आमदार आहे सगळ्यांनी म्हणजे आवाज उठवायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते.
ओबीसी मुक्ती मोर्चा 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला.